आज आपल्या इथं कर्करोग निदान शिबिर, त्याचबरोबर डेंटल चिकित्सा शिबिर आणि या निमित्तानं रोटरीच्या वतीने या सर्व महिलांना साडी वाटप आणि मुलांना कपडे वाटप असा एकत्रित कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं पाठीमागच्या वर्षी पण रोटरी क्लब चांगलं गेले, जवळजवळ सकाळपासून आत्तापर्यंत दिवसभर सर्वांची तपासणी करणं, सर्वांची चिकित्सा करणं आणि योग्य वेळी योग्य उपचार करणं याकरिता धडपडत आहेत। त्यामध्ये डॉक्टर आरुषी शर्मा मॅडम, डॉक्टर नेहा पडवळ मॅडम, आमचे डॉक्टर सागर पवार साहेब, डॉक्टर तन्वी डांगे मॅडम, दिशा गार्गे मॅडम, सुषमा शेटे मॅडम, शीतल गोळे मॅडम, रिया कदम मॅडम, माधुरी गायकवाड मॅडम आणि गुंजन पाटील हे सर्व जवळजवळ सकाळपासून या अत्यंत सामाजिक अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्यासाठी धडपडत आहेत। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे प्रमुख डॉक्टर अभिजित मगर, रोटरी क्लबचे अध्यक्ष, त्याचबरोबर सचिव श्री अजिंक्य जाधव, आमचे मित्र संदीप लोणकर, मान्य श्री अजित वीर, याबाजी सर, हे सर्व इथं उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं रोटरी क्लबच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये होतं आणि हे पण अत्यंत सामाजिक आणि अत्यंत आवश्यक असं काम आपल्या इथं चालू केलंय। आपण सर्व उपस्थित महिला आणि प्रत्यक्षात आमच्या ऊसाच्या फडामध्ये सकाळ उगवण्याच्या अगोदर काम सुरू करणारे आपण सर्व ताई मंडळी, तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो, कारण तुम्ही सगळ्या आहेत म्हणून माझा कारखाना चालू आहे। तुम्ही नसता तर कारखाना काही चालला नसता। आपण सर्वजण ऊसाचा पुरवठा करता, त्यामुळं कारखाना चालतो, त्यामुळं शेतकरी जगतो, त्यामुळं कामगार जगतो आणि त्यामुळं एकंदरीत सगळं आर्थिक चक्र चांगल्या पद्धतीनं चाललेलं असतं आणि आपल्या सगळ्यांच्या रोजीरोटीचा सवाल यामधून निकालात निघतो। पण सर्व ताईंनो, खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या प्रकृतीकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष करत असता। मला वाटत नाही की तुमच्यातल्या कोणी जाऊन कधी दवाखान्यात अशी तपासणी केली असेल की ज्यामुळं आपल्याला काही व्याधी आहेत का, आपल्याला काही अडचणी आहेत का आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला काही करायचं आहे का। खरं तर तुम्हाला कधी वेळच मिळत नाही, इतकं कष्ट तुम्ही करत असता। पहाटे उठायचं, जेवणाची तयारी करायची आणि ऊस लवकरात लवकर जाऊन तोडायचा, जेणेकरून लवकरात लवकर खेप भरली जाईल आणि ती लवकरात लवकर खेप येता येईल। तुमचं इतकं अनन्यसाधारण काम आहे की या कामाची तोड आम्ही मंडळी करू शकत नाही। आम्ही जरी अधिकारी म्हणून वर असलो किंवा आमच्या डॉक्टर भगिनी येत आहेत, या जरी काम करत असल्या तरी तुमच्या कामासारखं काम करणाऱ्या महिलाच जगात कुठे मिळणार नाहीत आणि आमचे बंधू पण मिळणार नाहीत। कारण बऱ्याच वेळा खोपीमध्ये मूल असतं आणि ह्या बिचाऱ्या ऊस तोडायला गेलेलं असतं। इतकं कष्टदायक काम आपल्याकडून होतं, त्यामुळे तुम्हाला मी सलाम करतो। आज माहितीसाठी आपल्याला सांगतो की 2023-24 मध्ये जवळजवळ 16,67,000 कर्करोग्यांची, कॅन्सरची भर, म्हणजे एवढ्या लोकांची भर आपल्या भारतात पडली आणि आपण जर साधारण प्रमाण बघितलं तर जवळजवळ 30% पर्यंत प्रमाण 14-15 वर्षाच्या आतल्या मुलींना सुद्धा सध्या हा कर्करोग किंवा कॅन्सर त्रास देतोय। मगाशी सहज पवार की योग्य वेळी जर निदान केलं आणि योग्य वेळी उपचार केले तर हा रोग 100% बरा होतो। आपण काय करतो, त्याला प्रचंड भिवून जातो की आपल्या मनात एक अशी भीती बसलेली आहे की कॅन्सर म्हणजे आता काय खरं नाही। पण ताईंनो, आपण जर त्याचं डायग्नोसिस किंवा निदान, जसं आज आपण तपासतोय आणि यामधून समजा एखाद्याला निदान झालं, भिवून जायची काही गरज नाही। इतक्या पुढं मेडिकल टेक्नॉलॉजी गेलेली आहे की तुम्हाला माहित असेल, आपले शेजारचे चेअरमन बबन दादा ते सध्या अमेरिकेमध्ये आहेत, त्याने आपलं स्वतःचं पूर्ण हृदय बदलून घेतले आणि आता ते ठणठणीत झालं। म्हणजे इतक्या पुढे सगळी टेक्नॉलॉजी गेलेली आहे, त्यामुळे भिवू नका। एखाद्याच्या निदानामध्ये मॅडमनी सांगितलं की जरा तुम्हाला वाटतंय असं असं, तुम्ही पुढची
पुढची काय असेल ती प्रक्रिया किंवा तपासणी करून घ्या. तर ती तपासणी करा मात्र, कारण आज यांनी सांगितलंय तुम्ही उद्या सकाळी विसरून जाणार, उद्या परत हातात कोयता घेणार आणि ऊस तोडायला जाणार. तर कृपा करून विसरून जाऊ नका, कारण हा आजार जर बळावला आणि पुढे गेला तर मात्र याच्यामध्ये खूप खूप कॉम्प्लिकेशन किंवा अडचणी निर्माण होतात. तो जोपर्यंत बाळ स्वरूपात आहे, बारका आहे, तोपर्यंत त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार तुम्हाला मिळतील आणि त्या उपचारामधून निश्चितपणे तुम्ही यातनं बरं होऊ शकता. आज आम्ही कारखान्यात पण डेंटलचं क्लिनिक घेतलं होतं, त्याच्यामध्ये पण आमचे कर्मचारी वगैरे बसावा अशा प्रकारचं प्रमाण आम्हाला या कॅन्सरच्या आजाराचं सापडतं. जेव्हा आम्ही एखादा पेशंट बघतो सांगत नाही घरामध्ये की मला अशी तक्रार आहे तशी तक्रार, म्हणून आम्ही या ठिकाणी विशेषतः महिला मान्यवर डॉक्टर्स आपल्यासाठी उपस्थित झाले आणि तुमच्या सगळ्यांची तपासणी केली. तुम्ही या शिबिरामध्ये त्यांना अत्यंत मोलाचे सहकार्य केलं. मुझे तो होती है, कैंसर सुनते ही सबको होती है कि नहीं होती है ना. कैंसर का शब्द हम सुनते हैं, कर्क रोग ये शब्द सुनते हैं तो हमको लगता है कि अभी जिंदगी खत्म है ना. लेकिन हमने ये शिविर क्यों ऑर्गेनाइज किया है, इसीलिए ताकि हम आपको बता सकें कि जो छाती का कैंसर है, ब्रेस्ट कैंसर या फिर गर्भ पिशवी का एक हिस्सा होता है सर्विक्स, सर्वाइकल कैंसर, ये हमारे भारत में अब इतनी टेक्नोलॉजी बढ़ गई है कि ये कैंसर हम जल्दी दिखा सकते हैं, आपको बता सकते हैं कि आपको अगर ये कैंसर होगा आगे तो हम इसको बिल्कुल ठीक कर सकते हैं. ठीक है, तो आज जो आप सबके हमने तपास किए हैं उससे पता लग सकता है कि ये कैंसर होगा कि नहीं होगा. गांठ बनने से पहले ही हम जो इतनी मशीन पे आपको दिखाया था, आज सबके तपास हुए हैं ना, तो उससे पहले पता लग सकता है और हम पहले औषध चालू कर सकते हैं. आपके लाइफस्टाइल में, आपके दिनचर्या में क्या चेंजेस लेकर आने हैं, वो चेंजेस लाकर हम वो सब कुछ ठीक कर सकते हैं. तो ये 2 कैंसर, भारत में इतनी टेक्नोलॉजी बढ़ गई है अब कि हम इसका बिल्कुल अच्छी तरीके से खत्म कर सकते हैं. तो ये आपकी जिंदगी पे कोई भी नेगेटिव आभार नहीं लेकर आएंगे. ठीक है, तो अब आपको जो भी डॉक्टर्स ने आपको बताया है आज वो फॉलो करना है. ठीक है, डेली आपको तपास खुद घर पे भी कर सकते हैं. छाती का तपास, थोड़ी सी भी गांठ अगर आपको पता चलती है कहीं पे भी तो तुरंत आना है हॉस्पिटल दिखाने के लिए, किसी भी दवाखाने में आना है. ठीक है. कॅन्सरच यामध्ये फरक आहे. बिनाईन म्हणजे आपण काढली तर परत रिकरन्स होत नाही. होत नाही. मॅलिग्नन्सीचं कसं काढली तरी परत कुठेही होत नाही. होऊ शकतं. आणि malignancy बिनायन ही प्रोटेड असते काय, हा, floated. म्हणजे हलणारी असते. हलणारी म्हणजे Fix न- कुठेही fix फिक्स नसते. नसते. आणि तुमची ही असते ती फिक्स असते. आणि लंग पण असतं, म्हणजे फॅटचं पण असतं, फॅटी नॉड्यूल्स पण असतात, काही काहींना चरबीच्या गाठी बरोबर. पण असतात, अनुवंशिक पण असतात. मग ते कॅन्सरस मध्ये रूपांतर रेअरली अगदी फार चान्सेस नाहीत ते. नाही. खूप लोकांना मी बघितलं हातावर वगैरे अशा हा, गाठी ते असतात. असतात, ते अनुवंशिक म्हणजे आई वडिलांना पण असतात.
मॅडम इथं काय डेंटलचं ना? हा, इथे डेंटलची चेअर आहे आणि इकडे आपण कुलिंगसाठी थांबवलं. थर्मोलॅटेक्सला कुलिंग लागते ना, त्यासाठी करतो. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणखीन रोटरी क्लब यांच्या माध्यमातून ही जवळजवळ 60 लाख रुपये किमतीची पॅनिटी व्हॅनच म्हणतात त्याला. पॅनिटी व्हॅन टाईपच आहे की यामध्ये कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठीची सर्व यंत्रणा, त्याबरोबर डेंटल चिकित्सेची सर्व यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने हिने उभा केलेला आहे. आणि याचा आज आम्हाला फायदा साखर कारखान्यामधील कर्मचाऱ्यांची डेंटल चिकित्सा आणि तोडणी वाहतुकीच्या महिलांची कॅन्सरची चिकित्सा यासाठी अत्यंत चांगलं आम्हाला योगदान मिळालेलं आहे. त्याबद्दल कृष्णा, त्याचबरोबर रोटरी क्लब या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया.